आमचा बाप आणि आम्ही भाग 4. त्यापेक्षा साहेब ज्यांच्या मुलांचं शिक्षण पूर्ण झालेलं नसेल आणि बाबाच्या रिटायर होण्यामुळे ते पुढे होऊही शकणार नसेल अशा एखाद्या कामगाराला एखादा वर्ष वाढवून द्या. माझ्यापेक्षा दुसऱ्या गरजवंताची गरज पुरी करा. नाडकर्णी साहेब अवाक झाले. त्यांनी हात पुढे करून दादांशी हस्तांदोलन केले व म्हणाले, तुम्ही मनानंही मोठे आहात. दादा PPTच्या रेल्वे विभागात काम करत होते. त्यावेळी बापट नावाचे रेल्वे मॅनेजर होते. ते नंतर कांडला पोर्ट स्टेशनचे चेअरमॅन झाले. बापट कुशाग्र बुद्धीचे, अतिशय दरारा असलेले व दिसायलाही देखणे. त्यांच्या आवाजातच त्यांची अधिकार जाणवत होते. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना समोरचा कनिष्ठ अधिकारी घाबरून जात असे. हे बापट साहेब रेल्वे मॅनेजर असताना एकदा अचानक दादांच्या केबिनमध्ये घुसले. दादांनी त्यांना आधी कधीच पाहिले नव्हते. दादा रागावले. त्यांनी त्यांना ताबडतोब बाहेर जाण्यास सांगितले. माझी परवानगी घेतल्याबिगर तुम्ही माझ्या कॅबिनमध्ये आलातच कसे? बापटांनी बाहेर जाऊन मी आत येऊ शकतो का असे विचारल्यावर दादांनी त्यांना आत येऊ दिले. बापटांनी स्वतःची ओळख करून दिल्यानंतर दादा वरमले. पण बापट साहेब मात्र खुश झाले. त्यांना ही जाब विचारणारा कामगार आहे या जाणीवेने ते सुखावले व तसे त्यांनी बोलूनही दाखवले. शिस्तप्रिय माणसे आवडतात. बापट साहेबांनी नंतर एकदा त्यांना घरी बोलवले. त्यावेळी बापट गुलाब्याला राहत असत. कोणाच्या घरी जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून दादांनी थोडी द्राक्षे बरोबर नेली होती. बापट व त्यांच्या लेखिका कला समीक्षक पत्नी ललिता बापट दोघेच घरी होते. दादांनी नेलेले खाऊ पाहून दोघे भारावून गेले. कित्येक वर्षात एवढ्या प्रेमाने कोण्या वडीलधाऱ्या माणसाने आम्हाला खाऊ आणला नव्हता अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. त्यानंतर आपापसातले वरिष्ठ व कनिष्ठ हे नाते विसरून तिघेही कौटुंबिक गप्पांमध्ये रंगून गेले. सो बापटांनी घरात गाऊन घातला होता. दादा जुन्या मताची असल्यामुळे त्यांना ते खटकत होते. त्यांनी आपली नापसंती व्यक्त केली. सो बापटांनी सुद्धा जणू काही आपल्या सासऱ्यांचीच आज्ञा आहे असे समजून त्यानंतर दादांसमोर कधीच गाऊन घातला नाही. दादांना गायन वादनाची आवड होती. बालगंधर्वांचे गाणे रंगमंचावरच ऐकायला मिळायचे नाही तर त्यांना विषाद वाटत असे. त्या काही दलित समाजाला लोकांना तिकीट काढून सुद्धा थिएटरमध्ये प्रवेश मिळत नसे. आमच्या गावचे सोपानबुवा जाधव हे नेहमी स्वच्छ पांढरेशुभ्र कपडे घालणारे व अतिशय सुरेल आवाजात गाणारे. दीनानाथ मंगेशकरांची परवशता पाश दैवे ज्यांचा गळा लागला ही गीत ते छान गात असत. त्यामुळे त्या काळात आमच्या गावात सर्वांना ते एकच गाणे माहीत होते. तमाशातील व इतर लोकगीतांविषयी नाट्यसंगीतातील एवढे एकच गाणे गाणारे सोपानबुवा दादांना आदरणीय होते. आमचे दुसरे एक नातेवाईक शाहीर हेगडे यांचे जलसापथक होते. जलसापथक म्हणजे तमाशाचीच एक प्रकृती असलेले पण निव्वळ करमणुकीच्या आहारी न जाता लोकशिक्षण करणारे व त्यातही प्रामुख्याने बाबासाहेबांची चळवळ करमणुकीद्वारा जनमानसांपर्यंत पोहोचवणारे एक प्रभावी माध्यम होते. शाहीर हेगडे यांचा आवाज भरदार व काव्यरचनेतही शब्दांतून नेमका आशय व्यक्त करण्याची कसब. त्यांचे एक गाणे त्या काळी लोकप्रिय झाले होते, अर्थात दलित जनतेचेच. त्याचे शब्द होते, महाराज बिट्या लय हुशार, गुडशे तोडायला लय हुशार. हे गाणे स्वतः बाबासाहेबांनी ऐकले होते व हसून हसून त्यांची मुरकुंडी वळली होती. हे सांगताना दादा दिलखुलास हसत व शाहीर हेगड्यांबद्दल अभिमानाने त्यांची छाती फुगत असे. त्या काळी सर्व दलित समाजावर प्रभाव टाकणारे नाशिकचे शाहीर वामनराव कर्डक यांनी
लिहिलेल्या गीतांमुळे बाबासाहेबांच्या चळवळीचा नेमका अर्थ आमच्या अडाणी स्त्रियांपर्यंत पोचला असे दादांना वाटत होते. जे काम 10 पुढारी आपल्या 100 भाषणांनी करू शकत नव्हते ते काम वामन कर्डक एकेका गीतातून करत असत. हे वामन कर्डक शेवटपर्यंत झोपडीवजा घरात राहत याची विलक्षण खंत दादांना वाटत असे. शाहीर अण्णाभाऊ साठे व शाहीर अमर शेख हे दोघेही त्यांना आवडत असत. तमाशाला ते गंमत असे म्हणायचे. बापू मांग, नारायणगावकर व शिवा संभा कोल्हापूरकर उर्फ बाळूकाळू हेही त्यांच्या आवडीचे होते. दादांची शैक्षणिक व सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेतली तर त्यांना जलसा व तमाशा आवडणे स्वाभाविकच होते. मात्र पण भीमसेन जोशी व गुलाम अली यांचे गायनसुद्धा ती मन लावून ऐकत असत. सितारा देवी हा त्यांचा बिग पॉईंट होता. सितारा देवींचे नृत्य पाहत असताना दादांच्या चेहऱ्यावर आनंद पाहणे हा विलक्षण अनुभव असायचा. पुढच्या जन्मी मी सितारा देवींबरोबर लग्न करणार असे ते गमतीने म्हणायचे. दादा 1970 सेवानिवृत्त झाले. त्यानंतर लवकरच त्यांनी हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळेपर्यंत ते विड्या ओढत असत. डॉक्टरांनी त्यांना धूम्रपान सोडण्याचा सल्ला दिला. 40 बरस के दोस्त को ऐसे कैसे छोड़ सकते हैं या सबबीवर त्यांनी तो धुडकावून लावला. मग डॉक्टरांनी सल्ला दिला त्यांना विड्याऐवजी कमीत कमी चांगल्या प्रतीच्या सिगरेट तरी ओढायला लावा. झाले. लगेच मोठा भाऊ 555 स्टेट एक्सप्रेसची पाकिटे घेऊन आला. मला तो दिवस चांगलाच आठवतो. घरात नेहमीप्रमाणे गावाकडची एक पाहुणा दादांची गप्पा करायला येऊन बसला होता. तलफ आल्यावर दादांनी 555चे पाकीट काढले. ते त्यांना उघडता येईना. मग थोडी झटापट करून त्यांनी ते चक्क तोडले. स्वतः एक सिगरेट घेतली व पाहुण्याला दिली. दोघांनीही आपापल्या सिगरेटने शिलगावले. एक झुरका मारला आणि एकमेकांकडे बघून कुछ दम नाही या अर्थाने मान हलवली. आम्ही चाट पडलो. दिनेशला राहवले नाही. तो म्हणाला, हो दादा, ही सिगरेट इंग्लंडच्या राणीच्या ऑर्डरने तयार करण्यात आली आहे आणि तुम्ही म्हणता काही दम नाही, असं कसं? त्यावर दादांनी दिलेले उत्तर त्याच्या स्वभावाची पुरेपूर साक्ष पटवणारे होते. ते म्हणाले, त्या इंग्लंडच्या राणीने मला काय सांगू नकोस. इंग्लंडच्या राणीनं कधी माझी शिवाजी बिडी ट्राय केली का? जर कवा तिनं माझी शिवाजी बिडी वडली तर हे तुमचं सिगरेट फेकून देईल. आता यावर कोण काय बोलणार? त्यांच्या पिढीतील इतरांप्रमाणे दादांनाही नवीन फॅशनचा तिटकारा असे. मात्र समवयस्कांपेक्षा त्यांचा दृष्टिकोन पुष्कळ खेळाडू वृत्तीचा होता. तरुण मुले 1970च्या दरम्यान पॅन्ट घालू लागल्या. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांचा मित्र म्हणाला, आयला, ह्या आवा आता पॅन्टी घालत्यात. मागून पाहिलं तर समजत बी नाही. आऊ आहे काय गडी माणूस आहे. दादांनी डोळे मिचकावत त्याची समजूत काढली. समोरून पाहिलं तर कळत नाही. मग बास झालं. अर्थात त्याच्या सोशिकतेचाही कधीकधी अंत पाहिला जात असे. अगदी अलीकडच्या काळात स्वतःच्या नातवाला नवीन आणून मुद्दाम फाडलेल्या जीन्स घालताना बघून हे गरिबीचं सोंग आणायची गरजच काय, असा त्यांना पडलेला प्रश्न अनाठायी होता. असे म्हणता येणार नाही. दादांची मते बरोबर असोत किंवा चूक, ती अत्यंत ठाम स्वरूपाची असत. शिवाय कोणाचीही मुलाहिजा न ठेवता परखडपणे आपले विचार मांडण्याची त्यांची प्रवृत्ती, त्यामुळे कित्येकदा आम्ही भावंडांची पंचाईत होत असे. एकदा कुठल्याशा समारंभाने त्यांची एक जिल्हाधिकाऱ्याशी भेट झाली. संभाषणामध्ये कसला तरी वाद उद्भवला.
दादा तावातावाने त्या जिल्हाधिकाऱ्याला आपला मुद्दा पटवून द्यायचा प्रयत्न करू लागले. कलेक्टर साहेब शांतपणे त्यांची म्हणणे ऐकून घेत होते. मात्र आजूबाजूच्या राजापेक्षा राजनिष्ठ झालेल्या मंडळींना ते सहन होईना. ओबडधोबड दिसणारा हा गावरान माणूस आपल्या कलेक्टर साहेबांशी असे आरेवारेने बोलतो म्हणजे काय? त्यांच्यापैकी एकाने दादांना बाजूला नेऊन दमात द्यायचा प्रयत्न केला. जाधव, तुम्ही कोणाशी बोलताय? ते कलेक्टर साहेब आहेत. दादाने त्यांच्याकडे पाहिले, कलेक्टर साहेबांकडे नजर टाकली आणि समारंभातल्या सर्वांना ऐकून जाईल अशा खणखणीत आवाजात म्हणाले, अरे हा कलेक्टर असेल, पण मी कलेक्टरचा बाप आहे. पुन्हा बाप आलाच. गंमत म्हणजे योगायोगाने नेमका त्याच वेळी आमचा भाऊ JD परभणी जिल्ह्याचा कलेक्टर होता. दादांचे विधान अक्षरशः खरे होते. त्यामुळे त्यांना अनाहूत सल्ला देणारे निरुत्तर झाला. आम्हा भावंडांना मात्र कुठे पाहावे ते कळेना.